बोलवा दादा. ज्ञानू दादा, गजू दादा म्हणताय लग्नाला बोलवा आम्हाला पण. आमच्या ताईला खूप कामं असतात. आमची ताई संसारात लागली आहे. हो, आता 8 वर्ष झाले संसाराला लागली तुमची ताई. तारीख किती आहे ज्ञानू दादा? आणि गजू दादा म्हणते आम्हाला पण बोलवा लग्नाला. त्यांना पण बोलवा. 8 तारखेला. ओके. म्हणजे 8 मार्चला का? काँग्रॅच्युलेशन्स तुम्हाला. वहिनी कुठल्या आहेत? कोणत्या गावच्या आहेत वहिनी? झाला का तुझा चॅनल? हो, पहिलं चॅनल सोडून दिला. आता ह्याच चॅनलवर काम करते. ह्याच्यावरच कॉन्सन्ट्रेशन करून आता याच्यावर दोघं जण जोमाने काम करूत आणि लवकर काय म्हणतात मोनेटाईज होण्याचे प्रयत्न करूत. तुमचा साथ सपोर्ट असू द्या सर्वांचा. गजूदादा, ज्ञानूदादा, राजकन्या सगळ्यांचाच. ताईची तब्येत खूप खराब झाली आहे. नाही तेवढीच आहे फक्त 600 ग्राम कमी झाले वजन. 600 ग्राम. झोप झोप झोप. थांब थांब हात ठेवते खाली हां. वरी सरक थोडंसं. झोप आता. तो म्हणतो माझ्या डोक्याखाली हात ठेव नसतं मला झोप येत नाही. म्हणजे दुखते हां डोकं दुखत नाही मग हां खाली जमिनीवर हात हां गला खराब झाली तुझी तब्येत. हो काय आहे माहिती आहे का सध्या धावपळ होती ना इकडे तिकडे म्हणजे असं आणि हे चेहऱ्याचा काय म्हणतात ते ग्लो पण गेला पळून गेला आता कारण रोडवर बसावं लागतंय मग चेहऱ्याला ग्लो कसा राहीन आता. हां झोप झोप तू झोप. ओ हा झोपत नाही बोलवा त्याला इकडे. ओम साईराम तुमचं पण. गजू दादा ओम साईराम. नमस्कार ताई. सोनेगाव आहे. सोनेगाव कुठे आहे हो? झोप मी तुझं मालिश करून देते मग डोकं दाबून देते झोपते ती चांगली. चेहरा पण डल झाला तुझा. हो आता रोडवर असते ना धूळ असते तिथं खूप जास्त डस्ट वगैरे असते ना आणि किती 4 वाजल्यापासून तर 11 वाजेपर्यंत आणि मी 4 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत पाणी पण पित नाही तिथे आणि चेहरा चांगला होण्यासाठी पाणी जास्त प्यायला पाहिजे शरीराला. पाणी पण पित नाही काहीच नाही आणि जेवणाची तर वेळच नाही त्याच्यामुळे तसं झालं आहे. पण ते कसं आहे दिसण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे त्यांचं मदत करणं आणि पैसा. सध्या पैसा महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे ते दिसणं आता आपलं कुठं वय नाही त्याच्यामुळे सोडून दिला विषय. हं. माझी ताई मला खूप मदत करते Instagramला. तुमचे छान रील बनवायलेत आता तुम्ही आणि अशाच कॉमेडी रीलच बनवत जा. मला कॉमेडी रील बनवायला आवडतात, पण मला माहीत नाही कॉमेडी कशी करायची तर. तुम्ही छान बनवतात, कॉमेडी रील बनवतात ज्ञानूदादा आणि कॉमेडी रील्स तुम्ही कंटिन्यू करा कॉमेडी रीलच. कारण की कॉमेडी रीलच पाहतात सर्वजण. हं, हळू दाबव, हळू ना. हं. दाबू शकते का नको दाबू नाही म्हातारी नाही झाली अजून, पण ते कसं आहे, की आता हेच काही आता थोडंसं म्हणजे चेहऱ्याकडे थोडंसं नाही टायमिंग, पण थोडंसं व्यवस्थित चालू झालं ना, सगळं सुरळीत चालू झालं ना, तर मग देईन चेहऱ्याकडे पण लक्ष, पण आता सध्या नाही देणं होत. काय होतंय माहिती आहे का? मी 2 दिवस हे केलं, गाजर आणि बीटचं ज्यूस आपल्याकडे असतात. 2 दिवस एवढं उल्हासानं ज्यूस पिलं म्हटलं, पाणी तर पिणं होत नाही जास्त करून तिकडे. थोडंसं शरीरासाठी पण काळजी घ्यायला पाहिजे. 2च दिवस केलं. असतो आपल्याकडे म्हणून हां. तिसऱ्या दिवशी आळशीपणा गेला. तिसऱ्या दिवशी काहीच नाही केलं. असं आहे हो. आज पण लग्नासाठी आता कशाला आपले एवढे भावजे असताना. नाही गं, ते मोबाईलवर दिसेना असं चेहऱ्याला पाय किती वांग आला आहे पाय. एवढा वांग, वांग काही जातच नाही. जेवण झालं का तुझं राजकन्या? आणि मुलं कशी आहेत? हं, झोपली का लेकरं? ते काय झालं मी 2 दिवसापूर्वी मी आजारी पडली होती. मग ते मला सोडून झोपत नाहीत. मग त्यांना पण इन्फेक्शन झालं. व्हायरल इन्फेक्शन चालू आहे. जातो पप्पाकडं. किती वाजले तर? जेवण झालं का तुझं राजकन्या? आहे आत्ताशी संवाद आज मी खूप लवकर लाईव्हला आली. मी लाईव्ह बंद करते, जेवण करते, पुन्हा लाईव्ह चालू करू का? नाही तसं नाही करीत. मी काय करते कॅमेरा ऑफ करून पण लाईव्ह